नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची निवडणुकीतून माघार, मात्र मनधरणीनंतरही गोकुळ गीते लढण्यावर ठाम। निवडणुकीत कौल माझ्या बाजूने, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। गोकुळ गीतेंशी चर्चा झाली, त्यांच्या कुठल्याही अटी नाही, सकारात्मक निर्णय होईल। नाशिकबाबत आज गुड न्यूज देणार, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या येवल्यात ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, साहेब निर्णय घ्या असा बॅनरवर उल्लेख। राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने भुजबळांचे कार्यकर्ते नाराज। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात मोर्चा, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चेकऱ्यांना नोटीस। शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस। मुंबईत टँकर असोसिएशनच्या संपाचा दुसरा दिवस, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच। आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता, संपामुळे बांधकाम व्यवसायाला फटका। हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिली तरी भारतात इंधन टंचाईची शक्यता नाही। भारताकडे कच्चं तेल, एलपीजीचा 30 ते 60 दिवसांचा साठा। संकटाचा सामना करण्यास भारत पूर्णपणे सक्षम, चिंता करू नका, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं आवाहन। जळगावच्या अंमळनेर तालुक्यात मंगरुळमध्ये तिहेरी अपघात, कार, बाईक आणि एसटीचा एकमेकांना एसटीची धडक, अपघातात 6 जणांचा मृत्यू। लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते पाद्यपूजन। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 93वे वर्ष। प्रसिद्ध शिक्षक खान सर यांना कोर्टाचा दिलासा, पाटणा जिल्हा न्यायाधीशांनी खान सरांच्या अटकेला दिली स्थगिती। 2 जून रोजी कोचिंग सेंटरवर गोळीबार घडवून आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल। पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अलर्ट। चंद्रपूरमध्ये उष्ण लाटेचा, तर पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा।